मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांची गँग आणखी जिल्हा कारागृहात सक्रिय आहे, ॲक्शन मोडवरती आहे आणि कर्मचाऱ्यावर चक्क दबाव आणला जातो, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात असा आरोप जे आहे त्याचा थेट पोस्टमधनं स्वप्नील गलद जे की शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी केले. माझ्यासोबत स्वतः भैया आहेत. भैया काय सांगाल? पुन्हा एकदा जिल्हा कारागृह चर्चेमध्ये आलेला आहे, वाल्मिक कराडची गँग सक्रिय आहे. खरं पाहिलं तर मी कारागृहावर कधीच बोलत नसतो, कारण कारागृहामध्ये आरोपींच्या नैसर्गिक जगण्याचा अधिक बंधनं असतात, पण जगण्याचा अधिकार असतो त्यांना. घटनाच अशी घडली की काल परवा उच्च न्यायालयामध्ये आदर्श सरपंच संतोष अण्णा यांच्या खटल्यासंदर्भात हिअरिंग सुरू होती. हिअरिंग 2-3-4 तास सुरू होती. हिअरिंग सुरू असताना त्यातल्या एका आरोपीने तर गोळ्या खाल्ल्या होत्या, थंडी तापीच्या गोळ्या असतात, त्या गोळ्या खाल्ल्या आणि चक्कर उलटी यायला असं कोर्टासमोर दाखवायचं प्लॅन केला. त्या प्लॅननुसार त्याला सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आलं. नेल्याच्या नंतर तिथं MLC चक्कर येते म्हणून करण्यात आली. फक्त नंतर त्याला डिस्चार्ज करून वापस कारागृहात आणण्यात आलं. म्हणजे हा माननीय न्यायालयाचा वेळ घेण्याचा विषय होता, त्यांना गुमराह करण्याचा विषय होता. मग ते झाल्याच्या नंतर जेव्हा जेलमध्ये बंदी असते, बंदी म्हणजे काही वेळासाठी कारागृहातील कैद्यांना बाहेर सोडलं जातं. बाहेर सोडल्याच्या नंतर बंदी असते. बंदी असताना ह्यांची रोजची स्टाईल अशी आहे की सगळे कैदी जेव्हा काय बॅरेटमध्ये 150-200 कैदी असतात, सगळे कैदी पहिल्यांदा जातात आणि शेवटी जातात पिक्चरमधल्या विलनसारखं. आणि मग ते गवते नामक बाबा तिथं ड्युटीला होते आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही जा, तुमचा टाईम संपलाय. तर तू मला म्हणलाच कसं काय म्हणले, तुझी हिंमतच कसं काय झाली मला म्हणायची मध्ये जा, तुला बघायचं काय म्हणले, बाहेर आल्यावर दाखवतो म्हणले तुला. आणि आरवाजच्या भाषेत शिवीगाळ दिली आणि धमकीही दिली. ती घटना माहीत झाल्याच्या नंतर सदरील गवते नामक कर्मचाऱ्याने जेलर साहेबाकडे कंप्लेंट केली. जेलर साहेबांनी त्यांना समजून सांगितलं तुम्ही कंप्लेंट केली तर तुमच्यावर बी ती तक्रार देते, मिटवण्याचा प्रकार केला. नंतर मला माहीत झाल्याच्या नंतर मला हे राहवलं नाही. मी पोस्ट म्हणण्यापेक्षा मी माझ्या भावना तिथं मांडल्या. हे काय चाललंय, ह्यांना कुठंतरी वाटतंय का की आमच्याकडून अशी घटना घडली, त्यांना असं वाटतंय शौर्य केलंय, पराक्रम केलाय आणि ह्यांचा माज जात नाहीये, म्हणून मी ती पोस्ट केली होती. त्यानुसार सगळ्यांना सर्व घटना बाहेर माहीत झाल्या आणि एक एक घटना बाहेर येत गेल्या. आरोपीचं नाव काय आहे, काय नेमकी? प्रतीक घुले त्या आरोपीचं नाव आहे. त्या क्रूर हत्येमध्ये जेव्हा संतोष अण्णा शेवटच्या घडीला पाणी मागत होते, ते पाणी मागत असताना त्यांनी लघुशंका करणारा हा नीच दळभद्री अवलाद आहे, ही मनुष्य जातीला बदनाम करणारी, मनुष्यात आलेले हैवान आहे ते, त्यांनी तिथं त्या दिवशी धमकी देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला म्हणायचं आहे का अजूनही त्यांचा माज गेलेला नाही, गुरमी गेलेली नाही. एवढ्या मोठ्या आदर्श सरपंचाची क्रूर हत्या केली. त्यांना असं वाटतं की आम्ही सुटणार आहोत, आमचे बाहुबली आम्हाला सोडणार आहेत. आणि तुम्ही काय जज मॅनेज केला? जज न्यायाधीश मॅनेज केले, या आविर्भावात तुम्ही बोलत आहात की आम्ही सुटणार आहे? ही काय पद्धत आहे? जेलर साहेब, मला तुम्हालाही विनंती करायची, मोकाचे आरोपी या कारागृहामध्ये ठेवलेच जात नाहीत. बीडचा इतिहास आहे. का बरं? मी समजू शकला असतो एखादा आरोपी आज आजारी आहे म्हणून ठेवला गेला असेल, पण 6 जावाई तुम्ही कशामुळे ठेवले? जावाई सर की त्यांना सेवा दिली चालली? तुमची कोण नात्यातली नाहीत, गोत्यातली नाहीत, कोण आहेत तुमची ते? अहो द्या ते, नाही तर तुमचं शिळीचं शेपूट होईन जेलर साहेब. जागता बी येणार नाही आणि लपिता बी येणार नाही, लय अवघड होईन तुमचं. आणि जर ह्याच्यानंतर काही घटना आमच्या कुणाच्या निदर्शनाला आलं ना, तुम्हाला मी साडी, चुळी, बांगड्या सगळं भेट देणार आहे. कारण स्वतःच्या सहकार्याला जर धमकी देत असताल, ते बी वर्दीवरच्या, आणि तुम्ही त्यांच्या बाजूने उठत नसताल, तर तुम्हाला वर्दी घालायचा अधिकारच नाही आहे. मात्र संपूर्ण प्रकरणानंतर तुम्ही राज्य गृहमंत्र्यांना भेटणार आहात, तुमचे ते नेते आहेत त्यांना तक्रार करणार आहात, तुम्ही काय मागणी करणार आहेत? हो, माननीय आदरणीय योगेश दादांना, गृहराज्यमंत्री, मी भेटणार आहे, सर्व माहिती सांगणार आहेत. मी कायद्याने वकील असल्यामुळं मी असं कोणतेही उडत्या बातमीवर, हवेतल्या बातमीवर जाणारा व्यक्ती नाही आहे. मी सबळ पुरावे जमा करून मी सदरील सगळे पुरावे आदरणीय दादांकडे देणार आहे. मात्र दुसरीकडे असं बोलताना म्हणालात की जे काही इनवर्ड आउटवर्डचे रजिस्टर असतात त्याची पानं फाडली गेली,
दबाव आणला गेला, हे काय प्रकरण आहे? बघा ना, चौकशी लावले नंतर कळन ना पान फाडले गेलेत की नाही. त्या दिवशी पान फाडलं गेलं इनवर्डचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसतंय ते. बघा तुम्ही, सगळं उघडकीस येणार आहे. नक्कीच्या संदर्भात तुम्हाला आणखी काही मागणी तुमची वेगळी असणार आहे का? माझी मागणी काहीच नव्हती कायद्यांच्या बाबतीत, ते बंदिस्त असतात. पण ज्या पद्धतीने ह्यांचा माज मी पाहिला, तर हा माज कुठेतरी कमी झाला पाहिजे, गुरमी कुठेतरी कमी झाली पाहिजे. सोशल मीडियात सपोर्ट करणाऱ्यांना, असल्या हैवानांना, स्वतःच्या लेकरा बाळाकडे बघा, त्यांच्या नजरेत संतोष आणा बघा. कुणाची साथ देत आहे? कुणाची? या क्रूर हत्यारांची. त्यांना म्हणतायत जेल के ताले छुटेंगे. अरे जेल के ताले छुटेंगे नाही, त्यांचं काही सुटणार नाही. आता आशेने तुम्ही स्वप्न बघून घ्या जामीन करण्याचे, काय येतं म्हणले न्यायाधीश मॅनेज केले. नक्कीच हे होते स्वप्नील गलधर, ज्यांची पोस्ट सध्याला सोशल माध्यमांवरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होते. वाल्मिक कराड आणि कराडची गँग सध्याला जिल्हा कारागृहामध्ये कर्मचाऱ्यांवरती दबाव टाकते आणि बाहेर आले तर जीवे मारण्याची धमकी दिली जाते. या प्रकरणात चौकशी कशा पद्धतीने केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई तकसाठी योगेश काशी, बीड.